नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर समोर दिसतात मित्रांनो, हे आपले 20 पिल्ले आहेत. तर या 20 पिल्ल्यांचं दिवसभराचं कसं नियोजन असतं, कसं शेड्यूल आहे, या संदर्भातली माहिती मी आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर नक्की मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो पहा, याच्यामध्ये काही मेल आहेत. तर ते मेल कोणते आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. हा पहा समोर दिसतोय टिक्का, हा मेल आहे. हा मेल आहे लाल मोठा, हा पण मेल आहे. पलीकडचा तो पण मेल आहे. आणि ही पहा बिट्टल क्रॉसची पाट आहे. बघू शकता हिचे डोळे वगैरे पांढरे आहेत. हे पहा, ही बिट्टल क्रॉसची पाट आहे. तर याच्यात बघा काही बिट्टल क्रॉसचे पिल्ले आहेत. जवळजवळ सर्वच बिट्टल क्रॉसमधले आहेत. बघू शकता, हे पहा त्यांचे कान वगैरे खूप लांब आहेत. तर हे जवळपास याच्यामध्ये निम्म्या पाठी आणि निम्मे बोकड आहेत आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे आहेत बघा. तर मित्रांनो, यांचं दिवसभराचं शेड्यूल कसं असतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो. मित्रांनो, यांना शेळ्यांना पाजायला एकदाच सोडतो आपण, सकाळ आणि संध्याकाळ. मध्ये 3 वेळा सोडत नाही. त्याच्यामुळं त्यांना काय होतं, एकदम पोटभर दूध भेटतं आणि त्यांची भूक भागते. तर हा पहिला नियम आहे माझा गोट फार्ममधला. मग ते 3 महिन्याचा असू द्या, 2 महिन्याचा असू द्या, 1 महिन्याचा असू द्या, त्याला सकाळ आणि संध्याकाळ 2च टाईम शेळीला प्यायला सोडायचं. इतर वेळेस त्याला शेळीपाशी अजिबात मी सोडत नाही. सकाळी सोडल्याच्या नंतर फक्त 1 ते 1.5 तास 2 तास शेळीजवळ राहणार. त्याच्यानंतर पुन्हा परत हा सेपरेट कप्पा आहे आपला, त्याच्यामध्ये असतं. तर हे सकाळचं आणि संध्याकाळचं असं नियमामध्ये असतं मित्रांनो. तर त्याच्यामध्ये दिवसभर आपल्या पिल्ल्यांना खुराक हा भरपूर असतो, कठोरस्तर खुराक असतो. पहा, खुराक खाऊन कटाळलेले आहेत. तर ही आहे मित्रांनो खपरी शेंगदाणा पेंड. तर ह्यो खुराक मित्रांनो त्यांना सकाळी असतो, संध्याकाळी असतो, दिवसभर म्हणजे कठोरस्तर असतो. असं नाही की बुवा आत्ता टाकला आहे परत टाकायचं नाही, असं नाही. त्यांना ज्यांना वाटेल ते जाऊन त्याच्यामध्ये खातात. तर अशा पद्धतीचा खुराक असतो. मग त्याच्यामध्ये एक वेळेस गहू असतात, एक वेळेस खपरी पेंड असते. अशा पद्धतीचं त्यांचं खुराकाचं नियोजन आहे. आणि सकाळ सकाळ खुराक देऊन झाल्याच्या नंतर मित्रांनो दर दिवस डेली त्यांना लिंबाचा पाला असतो. लिंबाचा पाला दिल्याच्या नंतर 10-11च्या दरम्यान सुका चारा त्यांना, कांद्याची पात असते आणि सुका चारा हा लागतोच. आणि कांद्याची पात खाल्ल्याच्या नंतर त्यांना मग पाणी देतो. म्हणजे काय होतं, सुका चारा कांद्याची पात खाल्ली की ते पाणी पितात भरपूर. तर त्याच्यानंतर मग दुपारी 2 नंतर दुपारच्या याच्यामध्ये त्यांना असतं माझं हे शेवरी घास किंवा आपला सुवाबळीचा पाला, अशा पद्धतीचं त्यांना चारा असतो. आणि संध्याकाळी मित्रांनो परत त्यांना 4-5च्या दरम्यान आपण प्यायला सोडतो आणि शेळ्यांना पितात. मग ते शेळ्यांना पिल्याच्या नंतर पुन्हा ह्या टायमाला आतमध्ये घालायचे. आता जवळपास 6 वाजलेले आहेत, 6:30. ह्या टायमाला त्यांना आत सोडायचे. आणि नंतर मग मित्रांनो बघा, हा मेथी घास बांधलेला आहे. पहा, अशा पद्धतीने मेथी घास बांधतो. टोटल अख्खा घास खाऊन घेतात ते, काही शिल्लक ठेवत नाही. तर अशा पद्धतीने हे दिवसभराचं मित्रांनो त्यांचं शेड्यूल आहे. दिवसभराचं असं नियोजन आहे. आणि मित्रांनो साधारणपणे मी जोपर्यंत पिल्लू विक्रीला येत नाही तोपर्यंत त्या पिल्लाला मी शेतामध्ये किंवा इकडे कुठे फिरायला म्हणजे शेळ्यांबरोबर सोडत नाही. ते सेपरेट कप्पा म्हणजे सेपरेट कप्प्यामध्येच असतात. तर अशा पद्धतीचं नियोजन आहे मित्रांनो आपलं. आपण त्यांना फक्त
प्यापुरत्या शेळ्यांपाशी सोडतो. बघू शकता क्वालिटी वगैरे कशी वाटते तुम्हाला मित्रांनो पिल्लांची, नक्की कमेंट करून सांगायचे. आणि हे सर्व बघा बिटल क्रॉसचेच आहेत. त्यांचे डोळे तुम्हाला दिसत असेल बघा, हे पहा पांढरे शुभ्र डोळे आहेत. हे पहा ही सर्व बिटल क्रॉसची पिल्लं आहेत आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे आहेत बघा. तर अशा पद्धतीने हे दिवसभराचं नियोजन असतं. आपणसुद्धा जर शेळीपालन करत असेल तर मित्रांनो अशा पद्धतीचं शेळीपालन करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळेल, फायदा मिळेल. काय होतं, बऱ्याचशा बांधवांचं मला फोन वगैरे येतात, शेळीपालनाच्या संदर्भातली पिल्ल्यांच्या संदर्भातली माहिती विचारतात. तर कशा पद्धतीने त्याची नियोजन वगैरे कसं असतं. तर आज मला एका मित्राचा फोन आला होता. तर त्याने सांगितलं की मी 5-6 महिने पिल्लू शेळीचं सांभाळतो आणि मग ते माझं पिल्लू 9-10 हजारला बळच विकतो, म्हणजे जात नाही. तर मित्रांनो माझं तसं नाही आहे. मी फक्त 3-3.5 महिनेच पिल्लू सांभाळतो, 8 ते 9 हजाराला विकतो. तर हे माझ्या नियोजनमुळं, अशा पद्धतीचं नियोजन चांगलं असल्यामुळं माझे पिल्ले अशा पद्धतीनं जास्त भावात जातात. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नियोजन करा, तुमचेसुद्धा पिल्ले 100% अशा भावाने जातील, यात काही शंका नाही मित्रांनो. तर त्यांना खुराक आणि मित्रांनो आता सांगतो, यांना आपण कुठल्याही प्रकारचं मिठवानिक वगैरे काहीच दिलेलं नाही आहे. हे सर्व पिल्ले फक्त सकाळच्या पारी त्यांना दर दिवस लिंबाचा पाला असतो. आणि लिंबाचा पाला असा आहे मित्रांनो का तो जंतनाशकची गरज नाही. दर दिवस जर तुम्ही त्यांच्या चाऱ्यामध्ये जर लिंबाचा पाला जर दिला तर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही जंतनाशक किंवा इलेक्ट्रॉनिकची गरज लागणार नाही. आता हे जवळपास 1.5, 2, 3 महिन्याचे असे पिल्ले आहेत. तर काही पिल्ले 25 वजनाचे असतील, काही 20 असतील, काही 18 असतील, काही 15 असतील, असे वजनं आहेत त्यांचे. तर अशा पद्धतीचं संगोपन आहे मित्रांनो. तर आता हे पिल्ले फक्त मी अजून 2 महिने सांभाळणार आणि मग 2 महिन्याच्या नंतर सगळे पिल्ले माझे विक्रीला आहेत. तर अशा पद्धतीचं माझं नियोजन आहे मित्रांनो. आपणसुद्धा आपल्या गोट फार्म असेल शेळ्यांचा तर अशा पद्धतीने नियोजन करा. तुम्हाला सांगतो चांगल्या पद्धतीचं त्याच्यामध्ये वजन मिळेल. शेळीच्या पिल्लांमध्ये काय होतं, वजन वाढ झाली तरच आपल्याला परवडतं, तसं परवडत नाही. तर अशा पद्धतीचं माझं हे 20 पिल्लांचं दिवसभराचं शेड्यूल आहे, दिवसभराचं नियोजन आहे. तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपण आपल्या गोट फार्मवरती आपल्या शेळ्यांचं कसं नियोजन आहे, पिल्ल्यांचं कसं नियोजन आहे, नक्की कमेंट करून सांगायचे. तर ठीक आहे. असो मात्र मित्रांनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. आणि तर माझा व्हिडिओ तर मी आता समाप्त करतो. तर बघा पुन्हा एकदा सर्व पिल्ले टोटल तुम्हाला छान सुंदर दाखवतो कशी क्वालिटी आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो क्वालिटीला खूप महत्त्व आहे. क्वालिटी जर तुमच्याकडे चांगली जर असेल तर तुम्हाला ग्राहकाकडे जायची गरज लागणार नाही, ग्राहक तुमच्याकडे येतील. हा माझा अनुभव आहे मित्रांनो. आत्तापर्यंत मी कुठल्याही मार्केटमध्ये पिल्ले घेऊन बाजारला गेलेलो नाही आहे. सर्व पिल्ले मी आपल्या घरीच सेल करतो. बघा कुठल्याही मार्केटला मला जाण्याची गरज लागत नाही. तर आपणसुद्धा अशी सुंदर क्वालिटी तयार करून बघा खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले आहेत. 1.5-2 महिन्याचे आहेत, काही 15 दिवस 3 वाराचे आहेत, महिन्याचे आहेत. तर अशा पद्धतीची क्वालिटी आहे. तर ठीक आहे. असो मित्रांनो अरे बाबा अंगावरती नको उड्या मार. तर ठीक आहे. असो व्हिडिओ मी समाप्त करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. असाच सपोर्ट सहकार्य असू द्या.